विद्यार्थी मित्रांनो, ही पोयम मी शिकवताना काही बॅकग्राऊंड आवाज आलेले आहेत. तर कृपा करून या आवाजाकडे तुम्ही अवॉइड करा. कारण काही शिकवत असताना वगैरे अचानक काही आवाज याच्यामध्ये येतात. तर आपला मेन उद्देश आहे अभ्यास करण्याचा, म्हणजे शिकण्याचा उद्देश आहे. तर तुम्ही लक्ष केंद्रित फक्त शिकण्यावर करा, या आवाजाकडे दुर्लक्ष करा. Hello students, today we are going to learn 8th standard poem Be the Best. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीतील ही पोयम शिकण्यासाठी तुम्ही तुमचे टेक्स्टबुक सोबत ठेवा आणि त्यातील पेज नंबर 3 काढा. त्यावर ही पोयम दिलेली आहे. डग्लस मेलॅक या कवीची ही अतिशय सुंदर पोयम आहे. तर चला तर मग आपण ही पोयम आता शिकायला सुरुवात करूया. बी द बेस्ट. बी द बेस्ट मीन्स, बी द बेस्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बेस्ट म्हणजे सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट म्हणजे बेस्ट. आपण कधीही बेस्ट शब्द नेहमी आपण आपल्या वापरात असतो. बेस्ट म्हणजे चांगले असणे आणि बी म्हणजे असणे. बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम असणे, सर्वोत्कृष्ट असणे. चला तर मग सुरुवात करूया पोयमला. बी द बेस्ट if you cannot be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be. If you cannot be a pine, इथे पोएट आपल्याला सांगत आहे, जर तुम्ही पाईन वृक्ष, पाईन नावाचं एक वृक्ष आहे, एक झाड आहे जे खूप उंच उंच असं झाड असतं आणि हे झाड ऑन द टॉप ऑफ द हिल, जे टेकड्यावर वाढलेलं आहे, जे खूप उंच असं झालेलं आहे आणि हिल म्हणजे टेकडी, टेकडीवर वाढलेलं आहे. बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. हे जे उंच झाड जे टेकडीवर वाढलेलं आहे पाईन वृक्षाचं, या झाडासारखं उंच तुम्हाला नाही बनता आलं तर बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. तर तुम्ही दऱ्याखोऱ्यामध्ये जे वाढणारे स्क्रब आहे, इथे स्क्रब म्हणजे जे बारीक बारीक जे झुडपं असतात, गवत असतात, अशा अर्थाने स्क्रब हा शब्द वापरलेला आहे. स्क्रबचा अर्थ इथे तुम्हाला दिलेला आहे. ॲन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स, म्हणजे व्हॅलीमध्ये म्हणजे दऱ्यामध्ये वाहणारे नाही, दऱ्यामध्ये वाढणारे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत, म्हणजे छोटी छोटी झाडे आहेत, त्यांना स्क्रब असे म्हणतात. बट बी, परंतु काहीतरी बना, काहीतरी व्हा, काहीतरी आपण असायला पाहिजे. तर एकूणच पोएट इथे सांगत आहे की तुम्ही टेकडीवर वाढणाऱ्या उंच पाईन वृक्षाप्रमाणे जरी नाही झाले तेवढे, तर तुम्ही दऱ्यामध्ये वाढणारे जे छोटे छोटे प्लांट्स आहे त्याच्यासारखं तरी बना, पण तुम्ही जीवनात काहीतरी बना. म्हणजे एकूणच इथे पोएटला सांगायचं आहे की तुमच्या जीवनात एकदमच खूप मोठं यश नाही आलं तरी हळूहळू तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. अगदी छोटं काम केलं तरी चालेल, मग तुम्हाला हळूहळू यश हे नक्कीच येईल, असं इथे कवीला म्हणायचं आहे. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. इथे रीलचा सुद्धा अर्थ दिलेला आहे. तुम्ही या पुस्तकामध्ये बघा. रील म्हणजे अ स्ट्रीम, म्हणजे छोटा झरा. स्ट्रीम म्हणजे झरा. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. आता हे जे स्क्रब आहे, जरी तुम्हाला मोठं वृक्ष नाही होता आलं पण छोटं स्क्रबसारखं व्हा. आणि हे स्क्रब जे असते ते सुद्धा ओढ्याच्या झऱ्याच्या आजूबाजूला जे वाढते आणि ते या स्क्रबची सुद्धा खूप सुंदर असे सौंदर्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही
मोठं पाईन वृक्ष जरी नाही होता आलं तरी छोटे छोटे स्क्रब बनण्याचाच प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही छोटे स्क्रब बनाल तेव्हा तुम्ही पाईन वृक्षासारखे कधी ना कधीतरी मोठेसुद्धा होणार. तर हे छोटे छोटे जे स्क्रब असतात ते सुद्धा जे झऱ्याच्या आजूबाजूला वाढलेले असतात ते त्यामध्ये सुद्धा सौंदर्य आहे आणि ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. आणि या स्क्रबशिवाय या मोठ्या पाईन वृक्षाची शोभा येत नाही. बी अ bush if you cannot be a tree. Be a bush if you cannot be a tree. तर इथे कवी पुन्हा सांगतात की जर तुम्ही मोठ्या पाईन वृक्षाप्रमाणे नाही बनले तर या छोट्या छोट्या बुशप्रमाणे, या छोट्या छोट्या झुडपाप्रमाणे बना, असं या फर्स्ट स्टांजामध्ये पोएट आपल्याला सांगत आहे. स्टुडंट्स, now we start the second stanza. Second stanza is, if you cannot be a bush, be a bite of the grass. विद्यार्थी मित्रांनो, इथे कवी आपल्याला पुन्हा सांगत आहे की if you cannot be a bush, आणि जर तुम्ही छोटे छोटे झुडपं जरी नाही बनले तर बी अ बाईट ऑफ द ग्रास, तर तुम्ही गवत बना, गवताचे छोटे छोटे तुकडे बना. तुम्हाला नाही बनता आले तरी तुम्ही गवताचे छोटे छोटे तुकडे बना. जसं फर्स्ट स्टांजामध्ये कवीने सांगितलेलं होतं की तुम्हाला मोठं उंच पाईन वृक्षासारखं नाही होता आलं तर तुम्ही छोटे छोटे बुशेस बना, आणि बुशला सुद्धा एक छान सौंदर्य आहे असंच कवीने पहिल्या स्टांजामध्ये सांगितलं. तर दुसऱ्या स्टांजामध्ये इथे पोएट आपल्याला सांगत आहे, इफ यू कॅनॉट बी अ बुश, बी अ बाईट ऑफ द ग्रास. जर तुम्हाला बुश जरी नाही बनता आलं, झुडपं जरी नाही बनता आलं, छोटे छोटे झाडं जरी नाही बनता आले तर तुम्ही काय करा, तुम्ही गवताचे छोटे छोटे बाईट्स बना, तुकडे बना. अँड सम हायवे हॅपियर मेक, आणि या गवताला सुद्धा खूप महत्त्व आहे. हे गवत जेव्हा हायवेमध्ये रस्त्याच्या कडेकडेला आपल्याला लागलेले दिसतात तर त्या गवताला बघून सुद्धा आपल्याला खूप हॅप्पी वाटते. तर गवताला सुद्धा खूप महत्त्व आहे, तर त्याला सुद्धा अवॉइड करता येत नाही. कारण इथे पोएटला सांगायचं आहे की जीवनात प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक काम जे असतं, छोटं असो किंवा मोठं असो, हे प्रत्येक काम आपल्या आपल्या ठिकाणी खूप योग्यतेचं असतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते एक सौंदर्य असतं आणि एक प्रत्येक गोष्टीला एक चांगलं महत्त्व असतं. सांगतात, अँड सम हायवे हॅपियर मेक इफ यू आर अ मस्की दॅन जस्ट बी अ बास. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पोएट वेगवेगळे उदाहरण देऊन जीवन कसं जगायचं आणि जीवनात आपण सक्सेस कसं मिळवायचं किंवा जीवन जगण्यामध्ये किती आपल्याला जीवन जगताना आपल्याला किती संघर्ष करावा लागतो किंवा जीवन जगताना आपल्याला कोणती गोष्टीला किती महत्त्व आहे किंवा जगात सगळी गोष्ट ही किती सौंदर्यपूर्ण अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीला आपण अवॉइड करता कामा नये किंवा कमी लेखता कामा नये. तर इथे पुन्हा वेगळं एक उदाहरण पोएट आपल्याला देत आहे, इफ यू आर अ मस्की दॅन जस्ट बी अ बास. इथे मस्की शब्द आलेला आहे आणि बास हा एक शब्द आलेला आहे. इथे मस्की आणि बास, विद्यार्थी मित्रांनो, मस्की आणि बास हे दोन्ही एका मास्याचे नाव आहे, म्हणजे फिशचे नाव आहे. तर मस्की हा एक मोठा असा मासा आहे आणि बास हा एक छोटा मासा आहे आणि हा मुख्यतः मोठ्या समुद्रामध्ये आढळतो. तर इथे सांगितलं आहे, इफ यू आर अ मस्की दॅन जस्ट बी अ बास. जर तुम्हाला मस्कीसारखं मोठं नाही बनता आलं, म्हणजे मस्की माशासारखं तुम्हाला मोठं नाही बनता आलं तर तुम्ही बास माशाप्रमाणे छोटं बना. कारण बास हा मासा आहे तो सुद्धा, बट द लाईव्हलीस्ट बास इन द लेक. हा जो मासा असतो त्यालाही खूप महत्त्व आहे, कारण तो जो असतो तो समुद्रातील जे काही कीटक असतात, समुद्राला जो काही कीटक वगैरे असते त्या समुद्राची स्वच्छता त्याला ते खाऊन टाकतो
आणि समुद्र हा जो लेक आहे तो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो बास आहे, बास बनणेसुद्धा चांगलं आहे. असे वेगवेगळे उदाहरण देऊन जीवन किती सुंदर आहे आणि जीवन जगताना कुठल्याही गोष्टीला कमी न लेखता ती किती मोठी आहे असं कवी आपल्याला या पोयममध्ये समजावून देत आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टांजामध्ये आपल्याला पोएट म्हणतात, वी कॅनॉट ऑल बी कॅप्टन्स. वी कॅनॉट ऑल बी कॅप्टन्स. वी हॅव गॉट टू बी अ क्र्यू. आता इथे पोएट सांगत आहे की आपल्याला सगळ्याला जर कॅप्टन नाही होता आलं, कॅप्टन म्हणजे बॉस, एक प्रकारचा बॉस, जसं जहाजावर जो मेन जो असतो ऑफिसर त्याला आपण कॅप्टन म्हणतो, म्हणजे बॉस. आणि त्याच्या हाताखाली जे असणारे जे लोक असतात त्याला वी हॅव गॉट बी अ क्र्यू. क्र्यू म्हणजे खलाशी म्हणतात. त्याच्या अंडरमध्ये काम करणारे जे लोक असतात त्याला खलाशी. तर इथे पोएट सांगत आहे, वी कॅन नॉट ऑल बी कॅप्टन्स. आपल्या सगळ्याला जर कॅप्टन होता नाही आलं, आपल्या सगळ्याला जर मालक जरी नाही होता आलं, वी हॅव गॉट टू बी क्र्यू. तर आपण खलाशी बनू शकतो, साधा कर्मचारी बनू शकतो. आपल्याला जर मोठा साहेब नाही बनता आलं तर आपण साधा काय बनू शकतो, साधा कर्मचारी बनू शकतो, साधा नौकर बनू शकतो. मालक जरी नाही बनता आलं तरी आपण जीवनात नौकरसुद्धा बनू शकतो. देअर आर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर्स. म्हणजे जीवनात कुठल्याही गोष्ट जी आहे त्याला कमी न लेखता त्या गोष्टीचं मूल्य हे किती मोठं आहे तर हे आपण समजवून घेतलेले पाहिजे. आणि देअर आर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर्स. इथे ह्या सगळी गोष्ट सगळ्यांसाठी आहे. आणि त्याचबरोबर कवी इथे सांगतात, देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेजर टू डू. इथे लेजरचा अर्थ दिलेला आहे अनइम्पॉर्टंट. आता इथे कवी म्हणतात की जरी बॉस नाही बनलो तर आपण नौकर बनू शकतो, कारण नोकराशिवाय बॉसची कामे होत नाहीत. तेव्हा त्यामुळे नोकराला सुद्धा खूप व्हॅल्यू आहे, महत्त्व आहे असं इथे सांगितलेलं आहे कवीने. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि जर तुम्ही जीवनात कुठल्याही कामाला जर चांगल्या दृष्टीने बघितलं किंवा ते काम एक श्रद्धा म्हणून ते काम केलं, त्या कामाला कमी न लेखता ते काम केलं तर जीवनात आपल्याला सक्सेस हा मिळणारच. आणि तो सक्सेस मिळवण्यासाठी जीवनातलं कुठलंही काम असो त्याला कमी न लेखता त्या कामानुसार आपण प्रगती केली पाहिजे. इथे असं पोएट आपल्याला सांगत आहे. इफ यू कॅनॉट बी अ हायवे दॅन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कॅनॉट बी अ हायवे दॅन जस्ट बी अ ट्रेल. इथे ट्रेलचा सुद्धा अर्थ इथे दिलेला आहे. ट्रेल म्हणजे अ नॅरो पाथ. इथे पोएट म्हणतात की जर तुम्हाला मोठं हायवे नाही होता आलं, म्हणजे मोठा रस्ता नाही बनता आलं, तर तुम्ही ट्रेल बना. ट्रेल बना म्हणजे एक छोटी गल्ली बना, एक छोटासा बोळ बना. कारण गल्ली बोळाचा रस्तासुद्धा हा खूप महत्त्वाचा असतो, त्यालासुद्धा खूप महत्त्व असतं. मोठ्या रस्त्यापेक्षा त्या छोट्या छोट्या गल्लीला खूप महत्त्व असतं. म्हणून इथे पोएट सांगतात, इफ यू कॅनॉट बी अ हायवे दॅन जस्ट बी अ ट्रेल. जर तुम्हाला मोठं बनता नाही आलं, मोठा रस्ता बनता नाही आलं, तर तुम्ही छोटी गल्ली बना किंवा छोटं गल्ली बोळ बना. नॅरो पाथ. ट्रेल म्हणजे नॅरो पाथ म्हणजे छोटी बोळ. इफ यू कॅनॉट बी द सन बी अ स्टार. जर तुम्हाला मोठा सूर्य नाही बनता आलं तर छोटे छोटे स्टार्स बना. म्हणजे मोठा आकार तुम्हाला मिळवता नाही आला, म्हणजे तुम्ही जीवनात खूप एकदम मोठे काही जीवनात होत नाही आपण, तर छोट्या छोट्या स्टार्सपासून जीवनाला सुरुवात करा. तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल, यश मिळवायचं असेल, तर छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही मोठे बना. आणि जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला महत्त्व द्याल आपल्या जीवनात, आणि तेव्हाच तुम्ही टॉपपर्यंत पोहोचाल. तर इथे पोएट हेच आपल्याला सांगत आहे, इफ यू कॅनॉट बी
द सन, बी अ स्टार. जर तुम्हाला जीवनात स्टार बनता नाही आलं तर स्टार नाही, जर तुम्हाला जीवनात सन नाही बनता आलं तर तुम्ही छोटे छोटे स्टार्स बना. कारण जेव्हा आकाशामध्ये सन असतो तर त्याचबरोबर आपल्याला छोट्या छोट्या स्टारला सुद्धा महत्त्व असतं. कारण स्टारही एक छोटे छोटे स्टार्स मिळून एक मोठा प्रकाश आपल्याला देऊ शकतात. म्हणून स्टार बनणं हेही सन इतकंच महत्त्वाचं आहे. इट इझंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. पुन्हा इथे पोएट सांगतात, इट इझंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. इथे पोएट आपल्याला सांगत आहे, इट इझंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. इथे आपल्या जीवनात मोठ्या मोठ्या आकाराला महत्त्व नाही, तर तुम्ही कोणते काम किती चांगल्या प्रकारे करता तेही त्या कामात यश मिळवता ते महत्त्वाचं आहे. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. जर तुम्ही तुमचे जीवन हे जीवनात मोठ्या मोठ्या आकाराला महत्त्व न देता शून्यातून तुम्ही तुमचे जीवनाला सुरुवात कराल आणि छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही मोठी मोठी गोष्टी कराल तर तुम्ही जीवनात सक्सेस बनणारच. आणि म्हणून इथे पोएट सांगत आहे, बी द बेस्ट. तुम्ही कुठलंही काम करण्याच्या अगोदर स्वतःला बेस्ट करा. म्हणजे तुम्ही सर्वोत्तम बना, सर्वोत्कृष्ट बना. जीवनामध्ये कुठल्याही कामाला कमी किंवा मोठं असं समजू नका. भक्तिभावाने तुम्ही तुमच्या जीवनात जे काम तुमच्यावर सोपवलेलं आहे ते जर केलं तर एक दिवस तुम्ही सुद्धा उंच आकाशात भरारी घेऊन मोठं यश मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बी द बेस्ट हे इयत्ता 8वीतली पोयम आज आपण याचे मराठीत भाषांतर बघितले. तुम्ही सुद्धा या प्रत्येक स्टांझाचा छान अभ्यास करा आणि तुम्हाला सुद्धा या प्रत्येक स्टांझाचे भाषांतर नक्कीच समजलेले असेल. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये छोटा छोटा प्रयत्न करून छान मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण छोट्या छोट्या शून्यातूनच एक चांगली मोठी गोष्ट निर्माण होते. जसं एक छोटं शून्य असतं आणि त्या शून्याला आपण आपल्या कर्तृत्वाने मोठा मोठा आकार देऊ शकतो आणि त्यामुळे आपलं लाईफ आपण बी द बेस्ट करू शकतो.